नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 11 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माधवने ड्रिंक घेतलेली असते, पण आता त्याला वाचवण्यासाठी सगळा आरोप आता राघव स्वतःवरती घेणार आहे। तो आता ड्रिंक घेतल्यासारखं नाटक करत असतो आणि रिक्षाच्या तिथे आता हे सगळं तो नाटक करत असतो। घरातील सगळ्यांना मात्र आश्चर्याचा धक्का बसलेला असतो। तर तो म्हणत असतो की माझं पहिलं प्रेम रिस्का, मी माझ्या रिस्कावरती खूप प्रेम करतो, आय लव्ह यू रिस्का, असं आता तो डोलत डोलत बोलत असतो आणि हे पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते। तर आता तो म्हणत असतो की खरंच पण ना, माझं प्रेम माझं होम आहे। आता तो थोडंसं त्याच्या घराच्या गेटच्या तिथे जातो आणि म्हणत असतो की माझं पहिलं प्रेम माझं होम आहे, आय लव्ह यू होम, मला माझं घर लय आवडतं। आता हे सगळं तो डोलत म्हणत असतो। आता शिवनाथला तर काय करावं तेच कळत नाही। पद्मा मात्र हे सगळं पाहून खूप खुश झालेली असते। तिला मात्र याचा सगळ्याचा आनंद होत असतो, पण ती मनामध्ये म्हणत असते की दारू तर माधव पिऊन आलेला आहे, मग हे सगळं हा का करत आहे? त्या माधवने करायला पाहिजे ना, पण जाऊ दे, जे काही तमाशा चाललाय ते आपण बघूया, असा ती विचार करत असते। मग राघव शिवनाथच्या जवळ जातो आणि तोंडाला हात लावून म्हणत असतो की आप्पा आप्पा, तुम्ही अजून झोपला नाही? एवढ्या वेळ कसं काय जागा आहे तुम्ही आप्पा? आता शिवनाथ त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, तो आता खूपच रागवलेला असतो। तर आता राघव म्हणत असतो की आप्पा, मी ना फक्त थोडी घेतलेली आहे, थोडी, जास्त नाही घेतली आप्पा, तुमच्यामुळे मी फक्त थोडीच घेतलेली आहे। त्याचं काय झालं, जुने मित्र भेटले होते, मग आता त्या सगळ्यांनी घेतली, मग ते मला म्हणले की घे घे तू पण थोडी घे, म्हणून मी फक्त 4 थेंब घेतलेले आहेत। किती? 4 थेंब, जास्त घेतलेले नाहीयेत। आता हे सगळं तो बोलत असतो। शिवनाथला मात्र खूप राग येतो। मग शिवनाथ आता राघवच्या जोरात सनकन कानाखाली वाजवतो, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो। इकडे मामाला कळत नाही की हा राघव काय करतोय, सगळा आरोप स्वतःवरती का घेतोय, पण आता तो सुद्धा शांतच राहतो। उमाला सुद्धा आता काय करावं तेच कळत नाही। इकडे राघवला मात्र कानाखाली मारल्यामुळे पद्माचा चेहरा एकदम फुललेला असतो। रुद्राला सुद्धा आनंद होतो की आपलं काहीतरी काम झालेलं आहे। तर आता डबल म्हणजे शिवनाथ अजून एकदा त्याला चापट मारतो, त्यामुळे राघव आता इकडे तिकडे डोलत आता उमाच्या जवळ जातो। तर उमा त्याची कॉलर पकडते आणि म्हणत असते की राघव, आज जे तू वागलाय ना, त्याची मला कधीच अपेक्षा नव्हती, तू खूप चुकीचं केलेलं आहे, याच्यासाठी मी सुद्धा तुला कधीच माफ करणार नाही, असं म्हणून ती सुद्धा जोरात त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणत असते की आज तू माझा विश्वासघात केलेला आहे, तू खूप चुकीचं वागलेला आहे, असं तू वागायला नको होतं, म्हणून आता ती राघवला खूप ओरडत असते। त्यावेळेस शिवनाथला राग येतो आणि शिवनाथ म्हणत असतो की आज माझा तर ह्याच्यावरती कधी विश्वासच नव्हता, हा कधी सुधरेल असं मला वाटलंच नाही आणि इथून पुढेही वाटणार नाही। तर आता हे ऐकून इकडे पद्मा, रुद्र आणि भास्करला मात्र खूप आनंद होत असतो। शिवनाथ मात्र तिथून रागारागाने निघून जातो। माझ्या सुद्धा आता डोळ्यात पाणी आलेलं असतं की राघवने नेमकं हे काय करून ठेवलेलं आहे, म्हणून आता ती सुद्धा तिथून निघून जाते। राघवला आता खूप वाईट वाटत असतं। एका पाठोपाठ एक सगळे निघून जातात। मग आता बंटी मामा रिक्षातून माधवला खाली उतरवतो। माधवला तर काहीच सूद नसते, तो सुद्धा आता हळूहळू तिथून आता आतमध्ये त्याला घेऊन जातो। त्यावेळेस आता पद्मा खुश झालेली असते। तर आता राघवला मात्र रडायला येतं, तो मोठमोठ्यानेच रडत असतो, त्याला सुचत नसतं की हे नक्की चाललंय काय। त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की तायडे, हे सगळं काय चाललेलं आहे? तो दारू पिऊन माधव आला आणि मात्र ह्या राघवला मिळाला, हे सगळं काय चाललेलं आहे? त्यावेळेस पद्मा म्हणत असते की अरे, म्हणजे हे असं झालं, कैऱ्या तोडल्या माधवने, पण जीभ आंबट झाली राघवची, तसंच झाले। अरे, हे बंधुप्रेम आहे, बंधुप्रेम, माधवला वाचवण्यासाठी राघवने हे सगळं केलेलं आहे। याला तू सिनेमात बघत नाही का, ते असतं भावाला वाचवण्यासाठी, तेच इथे बंधुप्रेम झालेलं आहे। पण आपल्याला काय करायचंय, आपलं मात्र मन शांत झालं काय ना, हा राघव एकदा का माझ्या पुढे झुकला, त्याच्यामुळे मला छान होते। एक माप तो माझ्या पुढे झुकलेला आहे, पण असंच त्याला आता कायमस्वरूपी झुकावं लागणार आहे। तो कधीच पुढे जाणार नाही, यासाठी मी नेहमीच काही ना काही करत राहील। जाऊ दे, मग आपल्याला काय, ह्याला मार मिळाला काय, त्याला मार मिळाला काय, आपलं मात्र समाधान झालेलं आहे। त्यावेळेस भास्कर म्हणतो की मग आता काय करायचं? मग पद्मा म्हणते की आता दिवाळी, ह्या पुढच्या घराच्यातल्यांचं दिवाळं निघलं की आपल्या दिवाळी सेलिब्रेट होणार। आता मस्तपैकी आपण एन्जॉय करायचा, कळलं का? एन्जॉय। रुद्र, जा चल फटाके घेऊन ये आणि आता इथे मस्तपैकी आपण फटाके उडवूया, पुढच्यांच्या घरचं दिवाळं आणि आपली दिवाळी सेलिब्रेट करायला नको का, असं म्हणून आता तिघेही खूप खुश झालेले असतात। तर रुद्र म्हणत असतो की हो आतू, आता आपण फटाकडे उडवायचे, असं म्हणून ते सुद्धा आतमध्ये निघून जातात। इकडे दुसरीकडे उमा आता
रडत असते तर शिवनाथ सुद्धा खूप रागवलेला असतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की खरंच माझं चुकलं, मी राघवला पाठीशी घालत आले म्हणूनच असं झालेलं आहे, पण आता मी इथून पुढे अजिबात त्याला पाठीशी घालणार नाही, त्याने खूपच चुकीचं आज केलेलं आहे. त्यावेळेस शिवनाथला खूपच राग येतो आणि तो खिडकीवर जोरात हात आपटतो आणि म्हणत असतो की नाही, करा ना, करा, अजून त्याचे लाड करा. अहो बघितलं ना आज त्याने काय रंग उधळलेले आहेत ते, आज तो दारू पिऊन आला, मला माहिती होतं तो कधीच सुधारणार नाही, पण त्याने आज जे केले ना ते खूपच चुकीचं केलेलं आहे. घ्या त्याला डोक्यावरती घ्या, आजचा हा असला काळा दिवस बघावं लागेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. शेंडफळ शेंडफळ म्हणून तुम्ही त्याचा एवढा लाड केला, पण बघितलं ना त्यानेच काय केलं ते, तोच निवळ वायपट निघाला. जे आज त्याने केले ना ते मला अजिबात आवडले नाही आणि हे सगळं झाले ते फक्त तुमच्यामुळे, तुमच्या लाडामुळे झालेलं आहे. तुम्हीच त्याचा नेहमी लाड करता आणि त्याला पाठीशी घालता. आज बापाच्या समोर ताठमानेने उभा होता, दारू पिऊन बापाच्या समोर ताठमानेने उभा होता. त्याला थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही की आपण काय केलंय आणि काय नाही, आणि हे सगळं जे झालंय ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झालेलं आहे. तेवढ्यातच तिकडून आता फटाके वाजल्याचा आवाज येतो. आता फटाके वाजल्यामुळे शिवनाथ आणि उमाला इकडे आश्चर्याचा धक्काच बसतो. इकडे अन्विता आता रोशन बरोबर फोनवरती बोलत असते, तर आता या फटाकड्याच्या आवाजाने तिला सुद्धा आता आवाज येत नाही, म्हणून ती म्हणते की रोशू मी तुला परत फोन करते. तर इकडे राघवला मात्र फटाकड्याच्या आवाने इकडे हिचा खूपच राग येतो. पद्मा आणि भास्कर सगळेच खूप खुश झालेले असतात, सगळेच आनंदाने आता फटाकडे वाजवत असतात. तर आता उमा आणि शिवनाथ मात्र उभा राहिलेले असतात. तर शिवनाथ म्हणत असतो की घ्या आता यांच्या इकडं झाली दिवाळी सुरू, तुमच्या लाडक्या पोरामुळे आता हेच बघायचं राहिलं होतं. तर आता इकडे भास्कर म्हणत असतो की काय तायडे, किती मस्त वाटतंय ना. तर आता ती म्हणत असते की हो वाजवा रे वाजवा, आज शिवनाथचा मुलगा दारू पिऊन आलेला आहे, त्या खुशीमध्ये फटाकडे वाजवा. तिकडून छाया सुद्धा बाहेरून आलेली असते आणि या फटाकड्याच्या आवाजाने तिला सुद्धा आता त्रास होत असतो. पण पद्मा म्हणत असते की नाही, आज ही दिवाळी सेलिब्रेट झालीच पाहिजे. शिवनाथचा पोरगा दारू पिऊन आल्यामुळे भास्कर सुद्धा खुश झालेला असतो. राघव मात्र हे सगळं पाहून पद्माकडे आता खूपच रागाने पाहत असतो आणि म्हणत असतो की ह्या मावशीचं नाता काहीतरी करायलाच पाहिजे, नाहीतर ही सुधारणार नाही. तर इकडे दुसरीकडे आई साहेब आता त्यांच्या रूम मधून बाहेर आलेल्या असतात आणि म्हणत असतात की अन्विता, अगं ह्या वेळेला कोण फटाकडं वाजवत आहे, ही काय फटाकडं वाजवायची वेळ आहे का, कोण आहे. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की अगं मला सुद्धा माहित नाहीये कोण एवढ्या जोराजोराने फटाकडे वाजवतंय ते. तेवढ्यात तिकडून छाया येते आणि म्हणत असते की कोण असणार आहे, तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी, तेच वाजवत आहे तिथे फटाकडे. तिकडे शिवनाथचा मुलगा दारू पिऊन आला, त्या खुशीमध्ये ते फटाकडे वाजवत आहेत. काय त्यांना आनंद मिळतो काय माहिती. असं म्हणून आता त्या दोघी मायलिकी आतमध्ये निघून जातात. त्यावेळेस आई म्हणत असते की शिवनाथचा मुलगा दारू पिऊन आला, कोण दारू पिऊन आलेला आहे. आता तिला वाईट वाटत असतं. इकडे शिवनाथ उमाला म्हणत असतो की ही पद्माना नेहमी आपला पान उतारा करत असते, तिला ना फक्त आपला पान उतारा करायला चान्सच पाहिजे आहे आणि तिला चान्स सुद्धा मिळतो. आम्हाला कधी तिचा पान उतारा करायला चान्स मिळणार आहे काय माहिती. आता हे ऐकून उमाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर शिवनाथ आता हात जोडतो आणि म्हणत असतो की खंडेराया, कधीतरी मला सुद्धा एक चान्स दे र, कधीतरी मला सुद्धा अशी वेळ येऊ दे की माझं सगळं व्यवस्थित असेल आणि त्या पद्माचा पान उतारा करायला मला संधी मिळालेली आहे. मी तुझ्याकडे विनंती करतो की कधीतरी मला एकदा हा चान्स दे. आता हे ऐकून उमाला आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. तर इकडे भास्कर राघवला म्हणत असतो की दारू तुझा भाऊ प्यायला आणि मार तू खाल्ला. मग राघवला खूपच राग येतो आणि तो रागारागाने त्यांच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही हे. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की तुझा भाऊ बसलेला दिसला तिथे पारावर. मग राघव म्हणत असतो की फटाकडे वाजवून लय मज्जा आली का तुम्हाला, शिरोळ्यांच्या हद्दीत जेवढं पेटवायचे तेवढं पेटवा, पण त्याची ठिणगी आमच्या हद्दीत येता कामा नये. आणि हो ओ लांबचे मामा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही आग लावा, किती बी तुमचं काहीही जाळा, पण त्याची ठिणगी आमच्या घरला पोहोचणार नाही, कारण मी त्यातली एक बी ठिणगी आमच्या घरात पडू देणार नाही. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की बापाचा मार खाऊन डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या, का आता तुला माझा पण हातचा मार खायचा आहे. त्यावेळेस राघव म्हणत असतो की मामा, माणूस कसा बी असला तरी त्याचं वय बघून रिस्पेक्ट ठेवायचा ही आमच्या आप्पांची शिकवण आहे, म्हणून मी शांत आहे, नाहीतर या फटाकडीला लाज वाटल असा आवाज
काढू शकतो मी. त्यावेळेस रुद्रला राग येतो आणि रुद्र म्हणत असतो की नीट बोल. आता तो त्याची कॉलर्स पकडतो. त्यावेळेस राघव म्हणत असते की सर बाजूला. तर पद्मा सुद्धा त्याला आता बाजूला घेते आणि म्हणत असते की सोड, उगाच याच्या नादी लागू नको. आज आपल्याला जे हवं होतं ना ते आपल्याला मिळालेलं आहे, सोड त्याला सोड. असं म्हणून ती आता रुद्र आणि भास्करला तिथून घेऊन जाते. आता सगळी गेल्यानंतर बंटी मामा सुद्धा तिथे येतो आणि म्हणत असतो की राघव चल आतमध्ये चल, आतमध्ये चल. असं करून तो राघवला घेऊन जातो. इकडे बंटी मामा आता माधवपाशी येऊन बसलेला असतो. तर तिकडून उमा आता रागारागाने पळतच येते आणि बंटीला म्हणत असते की ए बंटी, राघव बरोबर गेला होता ना तू? मग राघव दारू पिऊन आलाच कसा? सांग, दारूच्या नशेत आलाच कसा? कसं काय तू त्याला दारू पिऊन दिली? त्यावेळेस बंटी काही सांगणार तेवढ्यातच उमाला दारूचा वास यायला लागतो. म्हणून आता ती इकडे तिकडे पाहते आणि मग आता म्हणत असते की या रूम मधून कसा काय दारूचा वास येतोय? आता तिकडे श्रीधर सुद्धा पाठीमागून आलेला असतो. त्याला सुद्धा वास येतो. आता त्याला सुद्धा धक्का बसलेला असतो. मग उमा इकडे तिकडे बघते तर तिकडे तिला माधव पडलेला दिसतो. म्हणून आता ती माधवच्या जवळ जाते तर तिला माधवचा वास येतो आणि तिला धक्काच बसतो. मग उमा बंटीकडे बघते आणि म्हणत असते की बंटी, माधवच्या अंगाला दारूचा वास का येतोय? त्यावेळेस बंटी म्हणत असतो की राघव दारू प्यायला नव्हता, दारू माधव प्यायला. आता हे ऐकून उमाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणत असते की माधव आणि दारू. मग आता ती माधवकडे बघते आणि तिला विश्वासच बसत नाही की हे काय चाललंय ते. ती आता पुन्हा त्याच्या जवळ जाते तर तिला खूपच वास येतो आणि ती त्याला आता मारायलाच लागते. पण आता इकडे बंटी मध्येच थांबवतो. मग आता तिला रडायला सुद्धा येत असतं. ती खूपच रडत असते आणि माधवला जोर जोरात उठवते. उठ, दारू पिऊन झोपलाय तू, उठ, मला ना आता हे लय सहनच होत नाहीये, उठ उठ. असं आता ती त्याला उठवत असते पण माधव काही उठतच नसतो. मग आता उमा म्हणत असते की बंटी, मग राघवच्या अंगाला दारूचा वास कसा काय येत होता? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं नाटक केलं त्याने. आता हे कोणीकडे श्रीधर आणि उमाला खरंच खूप मोठा धक्का बसतो. तर बंटी म्हणत असतो की अगं माधवची इमेज दाजींच्या मनातून उतरायला नको म्हणून हे सगळं केलेलं आहे त्याने. म्हणजे जेव्हा दाजी राघवला ओरडत होते ना तेव्हा मीच माधवला गुपचूप आत घेऊन आलो होतो. माधवला वाचवायला राघवने नाटक केलं. मग आता उमाला खूपच वाईट वाटतं की तिने सुद्धा राघवच्या कानाखाली मारली. आता हे सगळं तिला आठवतं आणि तिला रडायलाच येतं. ती आता तिचे हात बघतच म्हणत असते की मी माझ्या राघवला मारलं काहीच न जाणून घेता, असं कसं काय मी केलं? असं म्हणून ती रडायला लागते. हे देवा, हे काय केलं? असं म्हणून स्वतःलाच मारून घ्यायला लागते. तर इकडे राघव आता बाहेर रडत उभा राहिलेला असतो. तर उमा पाठीमागून येते आणि आता त्याला हात लावते. आता तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर आता तिला हात पाहूनच खूप वाईट वाटत असतं. तर ती डोळे पुसत राघवच्या जवळ येते. तर राघव रडत असतो. ते पाहून ती राघवच्या खांद्यावरती हात ठेवते. तर राघव आता नाटक करायला लागतो आणि डोलत ड्रिंक घेतल्यासारखं बोलायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की आई, अगं ते काय झालं, मित्र होते ना म्हणून थोडीच घेतली, थोडीच. अजून जुने मित्र भेटले होते ना म्हणून त्यांना वाईट वाटेल ना म्हणून थोडीच घेतली, पण आता इथून पुढे नाही घेणार, प्लीज आई मला माफ कर ना. त्यावेळेस आता आई फक्त त्याच्याकडे बघते आणि म्हणत असते की आता एक अशी कानाखाली वाजवून देईल ना, गप्प बस. नाही तर मग राघव आश्चर्यानेच उमाकडे बघत असतो. तर उमा म्हणत असते की माधव दारू प्यायला म्हणून हे सगळं नाटक केलं ना तू? मग आता राघव म्हणतो की आई, तुला कसं काय कळलं हे सगळं? त्यावेळेस उमा म्हणत असते की मला माफ कर राघव, मी तुला मारलं. असं म्हणून ती राघवला घट्ट अशी मिठी मारते. आता दोघेही खूपच रडत असतात. तर आता इकडे राघव म्हणत असतो की खरंच मी असं माधव दादाला वाचवण्यासाठी केलं. त्यावेळेस उमा म्हणत असते की अरे मूर्खा, निदान मला तरी सांगायचं होतं ना, मी तरी तुला मारलं नसतं, मी तरी तुझ्या बरोबर अशी वागली नसते. आणि मग इकडे राघव म्हणतो की हे बघ आई, जे झालं ते झालं, पण उद्या सकाळी ना तू ना हे सगळं आप्पांना सांगू नको. तर उमा म्हणते की सकाळी तू बघ आता माधव दादाची कशी शाळा घेते ते. त्यावेळेस राघव म्हणतो की आई, खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. मी कुणाचाही विचार न करता आप्पांना वचन दिलं होतं, प्रेमामध्ये पडून लग्न करणार नाही, प्रेमामध्ये पडून लग्न करणार नाही असं. आणि मग माझ्यामुळे सगळ्यांना वचन द्यावं लागलं, माझ्यामुळेच झालेलं आहे हे सगळं. त्यावेळेस उमा म्हणते की अरे, एवढ्या कारणासाठी तुझ्या
दादानं दारू प्यायची. त्यावेळेस राघव म्हणतो की आई सोड ना, हे बघ हे आप्पांना काही कळता कामा नये. माधव दादावरती आप्पांचा लय विश्वास आहे ग, माझ्यासाठी सांगू नको प्लीज, आप्पांना सांगू नको. त्यावेळेस उमा म्हणत असते की राघव समद्यांचा किती विचार करतो रे तू, खरंच तू माझं शेंडेफळ आहे, खरंच गुणी शेंडफळ आहे. मग आता असं म्हणून ती त्याला पुन्हा जवळ घेते. तेवढ्यातच तिकडून बंटी मामा हे सगळं पाहून खूपच खुश होतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की माधवला जाग आलेली असते आणि त्याचं डोकं खूप दुखत असतं. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की डोकं दुखतंय, डोकं जड झाले. मग माधव म्हणत असतो की हो लय दुखतंय, फणफणत राहिले नुसतं. त्यावेळेस राघव चिडतो आणि म्हणत असतो काय रे, मला सांग एवढी दारू कोणी पाजली तुला, सांग की कशाला दारू पेला. त्यावेळेस माधव म्हणतो की माझ्या डोक्याचा पार भुगा झालाय राघव, काय बी आठवत नाही मला, कोणीतरी होतं त्यांनी पाजली मला. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की त्यांनी पाजली म्हणे, अरे तू तर दारू पेत नाही ना, मग कशाला प्यायची, तुला सवय लागेल ना. तेवढ्यातच तिकडून शिवनाथ माधवला आवाज देतो. मग आता माधव म्हणत असतो की आप्पा आता माझं काही खरं नाही, नाश्त्याची वेळ झाली आहे, अजून माझं काहीच उरकलेलं नाहीये. असं म्हणून तो बाहेर जातो. तर इकडे दुसरीकडे सगळेजण नाश्ता करत असतात. तर राघव पण तिथे येतो. मग आता राघवला पाहून शिवनाथला खूपच राग येतो. तर माधव म्हणत असतो की मला ना आज उशिरापर्यंत झोप लागली, त्यामुळे माझं आवरलेलं नाहीये. तर शिवनाथ म्हणत असतो की असू दे रे, दुसऱ्यांना घाणीतून आणण्यासाठी जागरण झालं असेल ना, त्यामुळे नसेल झाली तुझी झोप, दुसऱ्यांना वाचवायला जातो त्यामुळे एक लक्षात ठेव, आपलंच नुकसान होतं. आता हे सगळं तो राघवला म्हणत असतो, पण राघव काहीच बोलत नाही, कारण त्यानेच हे सगळं माधवला वाचवण्यासाठी केलेलं असतं. उमा सुद्धा आता हे सगळं पाहत असते, पण आता राघव म्हणतो की सांगू नको म्हणून ती काही सांगत नाही. मग माधव म्हणत असतो की माझं ना जरा डोकं दुखत आहे, मी फ्रेश होऊन येतो. तर वेदा म्हणत असते की दादा दारू तर राघव प्यायलाय ना, मग तुझं का डोकं दुखत आहे. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की बाळा, डोकं फक्त दारू पिल्यामुळे नाही तर जागरण झाल्यामुळे सुद्धा दुखतं. काही लोक तर रात्रभर पिऊन तरी सुद्धा टणटणीत असतात सकाळ सकाळी. शिवनाथ म्हणत असतो की माधव जागरण झाले तुझं, त्यामुळे डोकं दुखते, जा थोडा आराम कर म्हणजे राहील. मग माधव हो म्हणतो आणि तिथून निघून जातो. मग शिवनाथ म्हणत असतो की तुम्ही का थांबलाय, खावा, करा सुरुवात. मग सगळेजण आता नाश्ता करत असतात. त्यावेळेस उमा म्हणत असते की मी काय म्हणते, राघवने जे काही केले तेवढ्यातच राघव तिकडून म्हणतो की नको सांगू. मग शिवनाथ सुद्धा तिला थांबवतो. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियंका श्रीधरला म्हणत असते की लग्न करायचं नव्हतं तर प्रेम कशाला केलं माझ्या बरोबर. मग आता राघव म्हणतो की ओ ताई, उद्या ना आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचा हात मागतो, तुमच्या घरच्यांना हे वचन आहे माझं तुम्हाला. मग श्रीधर म्हणतो की परत वचन, अरे राघव विचार न करता वचन कसा देतो तू. तर पिहू म्हणत असते की खरंच तुम्ही उद्या माझ्या घरला येणार आहे. तर राघव म्हणतो की हो माझं वचन आहे तुम्हाला. इकडे माधव म्हणत असतो की खरंच मी चुकून प्यालो, आता इथून पुढे मी नाही पिणार, माझ्याकडून चूक झाली. तर वेदा म्हणते की काय म्हणजे दारू तू प्यायला, आणि हे सगळं राघव दादाने स्वतःवरती घेतलं. नाही नाही, मी आता आप्पांना जाऊन सांगणार आहे. तर माधव म्हणतो की अगं नको असं काही करू. तर इकडे शिवनाथ राघवकडे आलेला असतो आणि म्हणत असतो की राघव मी तुझ्या समोर हात जोडतो, पण तुझ्या आईला वाईट वाटेल असं काहीच करू नको. इथून पुढे या बापाचं तुला मागणं आहे तेवढं तरी दे मला. आता हे ऐकून राघवला खूपच वाईट वाटलेलं आहे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.